आपण सगळं करूयात, तुम्ही काळजी करू नका. बरं मला सांगा, स्वयंपाकामध्ये काय मेन्यू हवाय आणि ते गिफ्ट काय द्यायचेत ना ते पण सांगा मला, म्हणजे आपण ते आणूयात तुमच्याप्रमाणे. आणि दुसरी गोष्ट, सजावट कशी हवी आहे त्याचे सॅम्पल फोटोज जर तुम्ही माझ्या नंबरवर पाठवले ना तर मग आपल्या दोघींनाही सोपं जाईल, कळेल नक्की काय करायचंय, हो की नाही? हो. तुमच्या मुलाचं नाव काय? रुद्र. ती कोड नाव आहे. आपण करूया त्याचा वाढदिवस छान पद्धतीने साजरा करूया. तुम्ही एक काम करता का, मला तुमचा नंबर द्या, मी तुम्हाला सगळे डिटेल्स पाठवते. हा चालेल. आनंदी कर्णिक. थँक्यू. मला वाटलं कोलते तुमच्या शेजारी राहतात म्हणून तुम्ही त्यांना सगळी तयारी करून दिली असेल आणि माझ्यासाठी प्रोफेशनली कराल की नाही हे काम असं वाटलेलं, पण खरंच थँक्यू. बाकी मी कळवते तुम्हाला. हो नक्की कळवा. ऐका ना, आत्या ना चहा घ्या ना. नको ताई, खरंच मला आता नोकरीला जायला उशीर होतोय, मी पुन्हा कधीतरी येईन. ठीक आहे चालेल, पण हे कळवा. हो हो नक्की. आई, तुला एवढी मोठी सूट दिली त्याचा खरा अर्थ मला आत्ता लक्षात येतोय. म्हणजे काय? म्हणजे ती बाई आली, तिने तुला काम दिलं आणि तू काम घेतलं. आई अहो, माझ्या आवडीचं काम आहे, त्या बाई मला पैसे पण देत आहे, चांगलंच आहे ना? काय चांगलंय? हे एवढी मोठी ऑर्डर घेताना साधं घरच्यांना विचारावं असं वाटलं नाही तुला? बरं तुम्ही कामाची काळजी करताय का? अजिबात काळजी करू नका, मी घरातली सगळी कामं संपवेन आणि तेही काम मी व्यवस्थित करेन, सगळं मी नीट सांभाळेन. आई काय झालं आई? मी सगळं सांभाळून घेईल. काय सांभाळलंस ग? तू काय सांभाळलंस? उलट आम्ही सांभाळलं तुला, आम्ही समजून घेतलंय तुला. आता आमच्या आनंदीला वेळ नाही बाबा, चला मग दुपारच्याच पोळ्या आम्ही रात्री खाऊया. खाल्ल्या बाई, आता आनंदी फार बिझी आहे तर स्टुडिओ मध्ये, मग जाऊ दे बाई, मग बाहेरूनच मागूया जेवण. मागवलं, खाल्लं मी ते बाहेरचं जेवण. एकदा तर काय, तुला एवढी मोठी ऑर्डर होती तर आम्ही दिवसाची रात्र केली, रात्रीचा दिवस केला, डोळ्यात तेल घालून आम्ही तुला मदत केली, आठवतंय का? हे सगळं आम्ही, तू आमची सून आहेस या भावनेनं केलं. पण तू सून म्हणून तुझी किती कर्तव्य केलीस? कर्तव्य करताना तू ठेवलीस काही जाणीव? फक्त एक वारस हवा होता ग, नातू हवा होता. देऊ शकतेस? आणि तोच जर देऊ शकत नसेल तर मी का करू तुझं एवढं सगळं? एक लक्षात ठेव, आता यापुढे मी सांगेन तसं आणि मी सांगेन त्याच गोष्टी या घरात होतील. चालू दे तुझं, आहे मी आतमध्ये. आलात तुम्ही? या बसा, पाणी आण. अगं ऐक आनंदी, पाणी लगेच नको, थांब जरा. आणते ना. आनंदी. हो. अगं तू कामात आहेस ना, ये बरं इकडे. करू दे रे, बायकोचं प्रेम आहे. एवढं झालं की मी चहा टाकते तुमच्यासाठी. नाही चहा वगैरे राहू दे, पण हे काय नवीन खूळ काढलंय? लोणी काढते. अच्छा, चांगलंय. नाही म्हणजे हे सगळे पदार्थ घरी बनवलेले चांगले असतात, मला मान्य आहे, पण कशाला कष्ट करून घेतेस? कष्ट काय त्यात? आता गावाकडे नाही का, घरीच लोणी, घरीच तूप, सवय मला. ठीक आहे, आलोच. देवा, माझ्या सुनेनं फार मनाला लावून घेतलंय रे. तिच्यावर लक्ष असू दे बाबा. तिची तब्येत ना ठणठणीत कर रे, बरी नाही आहे तिची तब्येत.
हे बघ, मला नातू द्यायचा तेव्हा तू देशीलच, मला खात्री आहे, तुझी कृपा आहे आमच्यावर. पण पोरीची तब्येत नीट राहू दे, तिला शक्ती येऊ दे बाबा. चहा नाही तर नाही, चॉकलेट तरी मनसोक्त खाते. काय ग, काय झालं आई? कंबरला जगली. अरे मग दुखते का? असं काही नाही, थोडस थोडस. बर, आलं लक्षात. ठीक आहे, हरकत नाही. आता बरं वाटतंय ना? असं 2 उशा घेतल्या ना बरं वाटतं. हा बरं, ठीक आहे. हा चहा घे, अजून बरं वाटेल. आनंदीने नाही बनवलाय, मी बनवलाय. माझ्या हातचा पण नाही पिणार का? घे. नक्की? तर आनंदीच्या हातचा चहा तू ओळखणार नाहीस का? मी एवढी मोठी रिस्क घेईन का? आई, गालाला सूज आलीये का? कशा? हो का? म्हातारा माणूस दाडा तर किडल्या माझ्या. चहा पी पी. आणि कसा झालाय मला सांग. हा, कसा झालाय ग? ऐक ना, का करतो? तुला आठवतं ना मी लहानपणी? हो, येवी तेवी काढणं आपल्या माझ्या पाया पडून माफी मागायचं आठवतंय सगळं. काय झालं आता? चुकलो मी. एवढी मोठी गोष्ट तुझ्यापासून मी लपवून ठेवली. आई आपल्या मुलांच्या चुका पदरात नाही घेणार, मग कोण घेणार? आणि मला माहिती आहे तुला आमची काळजी आहे, आपल्या कुटुंबाची काळजी आहे, मला कळतंय. आणि खरं तर जी गोष्ट मी तुझ्यापासून लपवली ती गोष्टच मुळात तुझ्यासाठी किती महत्वाची आहे हे विसरलो मी. त्यासाठी माफ कर. आई खा. आई, कोलते काकून असं का सांगितलं तुम्ही की आनंदाची बातमी म्हणून? मग किती वेळ लोकांना थोपवायचं? सांग ना मला, किती वेळ लोकांना थोपवून धरायचं? तुला माहितीये माझ्या 2 चुलत बहिणी येऊ घातल्यात त्याच्या 2 नातवंडांना घेऊन. मी सांगितलं नका येऊ ग बाई. काय त्या नातवंडांना बघून तुला वाईट वाटायला नको ना, मला बाळणे म्हणून. म्हणून तर सत्य काय ते सगळ्यांनाच माहितीये. नाही, मी पण स्वीकारलंय. नाही वाईट वाटणार मला. बोलवा तुम्ही तुमच्या बहिणींना. मग कोलत्यांसारखं माझ्या बहिणींनी पण मला विचारलं, काय ग सुलक्षणा, काय झालं तुझ्या नातवंडांचं? होतंय की नाही, देते की नाही सून गोड बातमी? काय सांगू त्यांना? काय सांगायचं? ही लोक बोलतात, त्यांना मी कशी उत्तरं देऊ सांग? तरी मी आपलं काहीतरी आपलं माझ्या परीने सांगत राहते की काय आहे बाबा त्यांचं, काय ते फॅमिली प्लॅनिंग सुरू आहे, आता सध्या काही त्यांचा विचार नाही असं मी सांगते. पण किती दिवस? 1 वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष होतील तेव्हा कळेल ना लोकांना काहीतरी खोळ आहे म्हणून. पण लोक हाच विचार करणारच नाही की माझ्या राघव मध्ये काही दोष आहे, कारण राघवाला आहे चिंगी. म्हणजे दोष कोणाकडे जातोय? तुझ्याकडे. काय करायचं? हे जे मी बोलते हे तुला असंच वाटतं ना आपली सच काय बोलते ते बोलते, त्याला अर्थ आहे. माझ्या राघवला कळला तो अर्थ, म्हणून आलेला सकाळी मला सॉरी म्हणायला. तू ठरव तुझं काय करायचं ते.